तीच भाषा आहे. मग आता तुमच्या खुर्ची जीव आहे, आमचं आरक्षण आहे. तुम्ही आमचं आरक्षण मिळून देणार, आम्ही तुमची खुर्ची मिळून देणार नाही. ते पक्क झालंय दादा. तरी बघा 29 तारखेपर्यंत जुळतंय का तुम्हाला? चर्चा सरकार सोबत चर्चा आता होतीये का? आणि शेवटची चर्चा कधी झाली? झालीच नाही. शंभूराजे साहेब आले होते त्यावेळी झालेली. त्याच्यावर या विषयावर चर्चाच नाही कसलीच. मीडियाच्या माध्यमातूनच ते तिकडून रान ठोकायचं, आम्ही इकडून ठोकायचं, एवढंच. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोन्ही चालढकल करतायत. मग 29 नंतर दोघांनाही परिणाम बघावा लागतील. बघू आता 29 ला काय कोणावर परिणाम होते, उभा करायचे का पाडायचे त्याच्यावर अवलंबून आहे. काय परिणाम होणार आहे. पण एक होणार, आम्हाला खुर्ची, त्यांचा खुर्ची जीव आहे, आमचं आरक्षणात आहे. आम्ही मात्र त्यांची खुर्ची घालणार, 100% घालणार. जीव व्हायचा असेल त्या परिणामाची चिंता नाही आम्हाला. जीव होतील ते परिणाम होतील, आणि होऊ द्या काय व्हायचं ते भीत नाहीत. आता आम्ही बस झालं. सहन करण्याची काही क्षमता असते, काही मर्यादा असतात. तुम्ही जर इतकं येड्यात काढणार असाल तर मात्र समाजाला माझ्या काही प्रतिष्ठा आहे का नाही? आज 12 महिने झाला समाज लढतोय, आणि तुम्ही ढकलीत हे बैठकीला आलं नाही, ते बैठकीला आलं नाही. आता म्हणता आचारसंहिता संपली की म्हणता अधिवेशन संपलं की तुम्ही म्हणणार आमचे लोकच पळून गेले. तुम्ही काही झाले का म्हणणार अधिकारीच मिळणार. काही वेळेस झाले का अभ्यासकच भेटत नाहीत. काही वेळेस मनुष्यबळच कमी पडणार. काही वेळेस तुमच्याजवळ पैसेच नसतात. आता इकडून तिकडून कुठं त्या हैदराबादला सापडलं म्हणताय, ते आणायला ओझ आणता येणार जणू त्यांना. ओझ आणायला आम्ही एखादी टेम्पो ट्रक देतो तुम्हाला. काय बहाणे, काय किती चाळे असावत अंगात माणसाचे, रंगेल चाळे. काय सत्ता भोगायला लागलात, काय सत्ता राज्यात चालवायला लागलात. एवढं मोठं राज्य आहे आणि ते चाळे तर असे खेळायला लागलेत की जस काय दुसऱ्यांना काही कळत नाही, हेच लय शहाणे आहेत. असं बघू किती दिवस देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांना असं वेठीस धरायचंय. बघू किती दिवस सरकारमधल्या मंत्र्याला कामं करू द्यायचे नाहीत, ते बघू. आलीच वेळ जवळ आता. धाराशिव मध्ये सुप्रिया सुळे यांना अडून मराठा आंदोलकांनी जाब विचारला की तुमच्या पक्षाची काय भूमिका ती जाहीर करा. याचं असं आहे की आमच्यामुळं तुमचे काही खासदार निवडून आले, तरी भूमिका जाहीर करा. मग आता समाजाचा रोष असणारच ना. जर समाजाचा त्यांना फायदा झाला असला तर उत्तर तर मिळालाच पाहिजे समाजाला. पण समाजाला खरंच मी पहिल्या दिवसापासून विनंती करतो, सत्ताधारी असून ते विरोधक, आपण जाब विचारूच नका. आपलं आंदोलन सुरू नाही, कुठं सुरू नाहीये. जाब विचारूच नका. आपण डायरेक्ट उत्तर आता यांना कायमचं आता 2024 ला देऊ, कायमच. सगळे जाऊ ना एकदाच विचारायचं असलं तर सगळ्यालाच. सगळे मुंबईत येते, इकडे तिकडे कुठे त्यांना सापडीत बसायची गरज नाही. याची भूमिका स्पष्ट करा. त्यांनी म्हणायचं त्यांची करा. आपल्याला काम लावून द्यायला लागले ते. मराठा समाजात समजून घ्या, काम लावून द्यायला लागलेत आपल्याला ते. आपण विरोधकाला विचारायचं तुमचं म्हणणं काय आरक्षणावर, परत सत्ताधाऱ्यांना विचारा. म्हणजे हे आपल्याला काम लावून द्यायला लागलेत. दोन्हीला विचारायचं. आपण का नोकर आहे का त्यांची? त्यांना ठेप्याला आणायचं आसरा आहे ना मराठ्याजवळ, ते शस्त्र काढू आपण 2024 ला. राग, नाराजी, मराठ्यांच्या आरक्षणाविषयीचे खतखत, पोरांचं केलेलं वाटोळं, EWS घातलेलं, त्यांनी जाणून बुजून मराठ्यांच्या पोरं मोठे होऊ नये म्हणून एसीबीसी न मागितलेलं दिलंय. याचा सगळ्याचा परिणाम केलेल्या खोट्या केसेस पोरावर लाखानं केल्यात, SIT नेमल्यात, अनेक केसेस केल्यात, अनेक षडयंत्र रचलेत, अनेक संघटना फोडल्या, त्या बुळबुळ करतात, काही समन्वय फोडले. याचा सगळ्यांचा रोष आपण 2024 ला दाखवू. मराठ्यांची शक्ती काय असते दाखवू ना. दमदारा, थोडा संयम बाळगा. मराठा समाजाला विनंती, संयम बाळगा. आंदोलन कोण करतं सुरू आहे सध्या मुंबई वगैरे, देवेंद्र हे दरेकर ते करतच नाहीत. लोक करते, आंदोलन करत नाहीत. त्यांच्या अंगात दरेकर घुसलेला आहे. दरेकर लक्ष्मीची जत्रा असते बघा, त्याशी माणसात ही घुसतो, मुसोबा घुसतो, विरोबा घुसतो, असे लय मोठे असतात. शेताई नसतात बघा, तुम्ही बघितले नाही काय माहित, पण असतेच बघा, झाडा झोडपात असते ती येताळ बाबा, ती असे लागते माणसाला ती. तसं त्यांना दरेकर अंगात घुसलेला आहे. त्यांचे थाय 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 करते. त्यांना चापकावला भेटला की एकदा, मग त्यांना मेळ लागून कसं भूत उतरत असत. भूत लागलंय, भूत. गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करतो. आता तुम्ही मोठं आंदोलन केले. पूर्वीचे सरकार होते, त्यांनी टोलवटोली केली. आताही सत्ताधारी भूमिका घ्यायला तयार नाहीत, विरोधी पक्षही भूमिका घ्यायला तयार नाहीत. आरक्षण देणार का नाही, तुम्हाला काय वाटतं? नाहीच अर्थ दिसतोय, कारण 12 महिने लागतच नाही. द्यायचं असेल तर देवेंद्र फडणवीसांना इतके दिवस लागतच नाही. त्यांचं म्हणणं आहे मलाच का टार्गेट केलं जातं. सत्ताच तुम्ही चालवताय.
यांच्या कोणाच्याच काही हातात नाही. हे नुसते पुतळे बसलेत म्हणून बसल्यासारखा खेळ आहे. तुमच्याच हातात आहे कोणाला द्यायचंय का नाही द्यायचं, करायचंय की नाही करायचं. तुम्ही छगन भुजबळच्या नादात सत्ता जर नाही घालून बसला तर तिथून पुढं लक्षात ठेवा माझा शब्द. तुम्ही फडणवीस साहेब भुजबळच्या नादात तुम्ही सत्ता घालून बसणार आणि मराठ्यांना खेटायचंय तुम्हाला. आम्ही ना पूर्ण तयारीने लागू. मग पाडायचे का उभा करायचे ते आम्ही आमचं ठरवू. तुमचा कार्यक्रम लावल्याशिवाय सोडत नाही, कारण तुम्ही आमचा कार्यक्रम लावलाय. आज 12 महिने झाले, 1-2 दिवस नाही ह्या गोष्टीला. त्याच्यात ते दरेकर भूतमध्ये उठले. ते भूत कोणाला लागत आणि लय लय खावाड भूत येते. भूत वेगळे वेगळे असतात. कुणी काय मागत, कुणी काय मागत, कुणी चपात्या मागत, कुणी काय बेसन मागत, कुणी भजे मागत, कुणी नुकती मागत. हे भूताळच लय वेगळे. हे सत्ताच मागत आहे. ज्याच्या अंगात घुसन ते त्याच्याच सारखं बोलत आहे. हे डेंजर भूत आहे. म्हणजे तरसालेलं भूत आहे वाटतं नाही का. इकडून एखादं भूत असतं बघा, त्याला काहीच खायला मिळालेलं नसतं आणि ते मेल्यावर कोणाला लागत तसं प्युअर भूताडी, लय तरसालेलं, काहीच खायला नाही मिळालेलं. आणि ते मराठ्याच्या काही संघटनाला समन्वयकाला फोडायला लागले. मराठा द्वेषाचं भूत. जे आपण मराठा आरक्षणाची मागणी करतो, जे आरक्षण ओबीसी मध्ये आणि ते छगन भुजबळ खातात असं तुम्ही नेहमी आरोप करता. ते आरक्षण शरद पवारांनी घालवले हा कसा आरोप होतो? हे तर उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. 94ला मराठ्यांचं वाटोळं झालं, मराठ्यांचं आरक्षण गेलं. हे कोणाला सांगायची गरज नाही, नाव घ्यायची गरज नाही. सगळ्यांना माहिती आहे काय झालेलं. पण याचा अर्थ असा आहे का म्हणून तेच म्हणत राहायचं आणि पुढच्या सरकारनं द्यायचं नाही, असं काय आहे का? तेच रडत बसायचं का हमेशा? ते बैठकीला नाही आले की तेच रडत बसायचं का ते नाही आले? तुमच्यात हिंमत द्या ना, तुमच्याकडे बहुमत द्या ना. तुम्ही हे मराठी डोक्यावर घेते तुम्हाला बोंबलत काय बसलात आणि तेच बोंबलत राहिला सारखं सारखं. जाणार तुम्ही घरी जाणार.